खूपच सोप्या पद्धतीने असे साबुदाणा बटाटा पापड बनवलेले आहेत. हे पापड बघून तुम्हाला कळले असेल, की पापड किती खमंग खुसखुशीत झालेले आहेत. तर याच्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला होता. तो साबुदाणा 1 पातेलं भरून झालेला आहे. अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे आणि तो कुकरला असा शिजवून घेणार आहे. 1 पातेलं साबुदाणा होता त्याच्यासाठी मी 1.5 पातेले पाण्याचा वापर केलेला आहे. पाण्याला छान उकळी आली, की त्याच्यामध्ये 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. तुम्ही इथे लाल तिखट पण टाकू शकता. आता याच्यामध्ये जो साबुदाणा भिजवून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा, व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता बटाट्याची साल काढून तो किसणीने किसून घेतला. किसलेला बटाटा सर्व याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ टाकायचे आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व छान असं शिजलेलं आहे. तर मी एका रूममध्ये हे पातेले घेऊन आलेले आहे. परत एकदा मस्त असं हलवून असे पळी पापड त्याचे बनवून घेतलेले आहेत. एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये वाळवलेले बघू शकता. किती छान असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत आणि खायला एकदम खमंग खुसखुशीत होतात. चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करा.